या ठिकाणी आपण पाहू शकतोय नागपूरमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ, नागरिकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। या ठिकाणी रस्त्यांवरती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं आपण बघतोय। तर दुसरीकडे आपण बघतोय एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा तयारी सुरू आहे। आज आपण बघतोय एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा तयारी सुरू आहे। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर ते सुद्धा आज खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरती उतरले असल्याचं आपण बघतोय। भगवे ध्वज हातात घेतलेले आहेत, त्याशिवाय आपण पाहू शकतोय धनुष्यबाण सुद्धा हातात अनेकांनी घेतला असल्याचं आपण बघितलेलं आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नागपूर सज्ज झालेलं आहे। एक विशेष असं जे पोस्टर आहे ते नागपूरमध्ये लावण्यात आलेलं होतं। चेकमेट लिहिलेलं पोस्टर सुद्धा नागपूरमध्ये झळकतंय, ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चाणक्य म्हणून सुद्धा उद्देशलं जात असतं आणि आज जर आपण बघितलं तर अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स नागपूरमध्ये सुद्धा झळकत आहे। मात्र आज नागपूरमध्ये अतिशय महत्त्वाची घडामोड घडते आहे।